महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 24 मधील शिवसेना शिंदे गटचे अधिकृत उमेदवार सतीश मस्के, उषा काळे, शैलजा राठोड आणि विकास कदम यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे संपर्क प्रमुख व माजी आमदार संजय कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आले। हा कार्यक्रम सोमवार 5 जानेवारी 2026 रोजी गाळा क्रमांक 1 सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स कोणार्क नगर येथे पार पडला। या उद्घाटनाप्रसंगी जिल्हा प्रमुख अमर पाटील, जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, शहर प्रमुख सचिन चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना येत्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानात शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले। आणि इतर आता विकासाच्या दृष्टीने 4 दिवस या ठिकाणी शहराला पाणी नाही, 3-3, 4-4 दिवसांना पाणी येते, 8-8 दिवसांना पाणी येते। महापालिका सारख्या ठिकाणी आपलं सोलापूर हे स्मार्ट सिटी करायची, स्मार्ट सिटीमध्ये आंघोळच होत नसेल 8-8 दिवस लोकांची, तर त्याला स्मार्ट कसं म्हणायचं? आणि म्हणून या सगळ्याचा जबाब आपल्याला विचारायचा असेल तर त्याच्यामध्ये 15 तारखेला आपण धनुष्यबाण आणि एका पंखा निशाणा मतदान करायचं ना। आणि म्हणून सगळ्यांनी तुम्ही ताकदीने त्या ठिकाणी काम केलं। तर या ठिकाणी लाडकी बहीण योजना आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या काळामध्ये ज्या अनेक योजना राबवल्या त्याच्यामध्ये महिलांसाठी अनेक योजना त्या ठिकाणी राबवल्या। आणि म्हणजे करत असताना तुम्ही सगळेजण आपल्या ह्या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहताना कधी 15 तारीख येते, आम्हाला कधी आघाडीचं धनुष्यबाण, तिथं घड्या असेल घड्या, जिथं कुठे दिसेल तिथं आम्हाला त्या ठिकाणी मारायचं आहे। आणि झालेल्या सर्वोदय ज्याची हत्या झाली त्याला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आपल्याला व्हायची, करायचं ना। आणि म्हणून आपण पुढच्या येणाऱ्या 15 तारखेला मतदान करावं। आणि 26 तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सोलापूरमध्ये येतात। आपण सोलापूरला 9 तारखेला या 26 आपले जे सगळे प्रभाग आहेत मोठ्या संख्येने सोलापूर शहरातल्या लोकांनी तिथे यावं अशी विनंती करतो। या भागामध्ये आणलेले आहेत। या प्रभागामध्ये अनेक विकास कामं झालेत आमच्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून। आणि भविष्य काळामध्ये ज्या दिवशी यांनी नगरसेवक होतील लगेच पुढच्या दिवशी विकास कामाचे फाईल तयार होईल आणि कोट्यावधीचं कामं या प्रभागामध्ये 100% होतील असा विश्वास आपल्याला मी शिवसेना पक्षाच्या वतीने देतो आज। आणि आमचं सोलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी पक्षाने अजितदादा पवार गट आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आम्ही युती केलेली आहे। दोघं एकत्र मिळून आम्ही हा निवडणूक लढवत आहे। 4 जागा हा आमच्या शिवसेनेच्या खात्याला सुटलेला आहे। म्हणून आपण पॅनल टू पॅनल या शिवसेना पक्षाला आपण आशीर्वाद करावा, धनुष्यबाण चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजय करावं असं आपल्याला मी विनंती करतो। आणि अशा पद्धतीनं आपल्याला मतदान करायचं आहे, पॅनल टू पॅनल मतदान करायचं आहे असं पुन्हा एकदा विनंती करतो। या भागातलं कुठलाही विषय असू दे, कुठल्याही समस्या असू दे, भागातलं आम्ही 100% ते मार्गी लावतो असं ठाम विश्वास सर्व शिवसेना पक्षाच्या वतीनं मी आज तुम्हाला इथं देतो। निवडणुकीत विजयी झाल्यानंतर प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासनही मान्यवरांनी दिले। उमेदवारांनी संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त जोरदार प्रचार करून निश्चितपणे निवडून येण्याचे आश्वासन व्यक्त केले। या कार्यक्रमास माजी उपमहापौर राजेश काळे यांच्यासह शिवसेने पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज प्रचाराला आमचे लाडके आमदार कदम साहेब इथे आले आणि आज खरं हे वातावरण बघून, भगवमय वातावरण बघून तर खरंच आनंदित झाले। त्यांना विजयाची गॅरंटी मी दिलेली आहे। आणि या भागातून मी जे गेलेली कामं आहेत, सर्व सोसायटीचे चेअरमन काही लोकांवरती दबाव तंत्र असल्यामुळे ते पुढे येऊ शकत नाहीत। आपल्याकडे ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे, या भागामध्ये एक विशिष्ट असा दबाव आहे। त्यामुळे लोक म्हणतात की तुम्हाला आम्ही मतातून ते रूपांतर करतो। आणि आम्ही पण त्यांना म्हणलं की तुम्ही आमच्याबरोबर येऊ नका, आम्ही पाया पडणार आहेत सगळ्यांच्या। आणि सत्य परिस्थिती लोकांना ऑलरेडी माहिती आहे। माझ्याकडे सगळा सुशिक्षित वर्ग आहे, या प्रभागामध्ये पेपर वाचणारा वर्ग आहे। त्यामुळे ना इथं काही आम्हाला सांगावं लागणार नाही, इथे कोणी पैशाने विकली जाणारी माणसं नाहीत। ओके, चालतंय। आणि मी तुम्हाला एवढं बोलून मी थांबतो, आमचा विजय निश्चित आहे। आणि आमचे विकास भैया आहेत, उषाताई काळे आहे, मस्के दादा आहे आणि मी शैलजा राठोड। माझा आहे चिन्ह पंखा। आणि मला एकच विनंती करायची आमच्या जनतेला की तुम्ही दाखवून द्या तुमच्या हातात आहे, कारण कामं करणारी लोक सध्या पाहिजे। गोड बोलून आता 15 दिवसांनी गोड बोलून जाणारे लोकांना मतं देऊ नका, कारण तुमच्यासाठी कामं करणारे रात्रंदिवस झटणारे लोक आम्ही आहोत। म्हणून मी एकच सांगते। आणि लाडक्या बहिणींना आज शिंदे साहेबांनी एवढी मोठी योजना आणली की लाडक्या बहिणी गोरगरीब महिलांना त्यांच्याकडून आज 1500 रुपये मिळतात।
म्हणून त्यांचा आज घर भागतो. म्हणून एकच विनंती करते लाडक्या बहिणींना की आमचे जेवढे सोलापूर सिटीमध्ये जेवढे आमचे उमेदवार आहेत त्यांना निवडून द्यावं, एवढी माझी एक विनंती करते. सर्वांनी एकजुटीने प्रचार करून शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.